ठीक आहे. कदाचित माझा व्हॉइस ब्रेक झाला किंवा स्क्रीन नाही दिसली तर मला माईक चालू करून सांगत चला. तर काल आपण फाईलचं सेपरेशन केलं आणि डेटा सेव्ह करून डेटा आपण शो केला होता, बरोबर. तर आज आपण काय करू, डेटा डिलीट कसा करायचा त्या कॉन्सेप्टकडे आपण जाऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण तो फोल्डर ओपन केला. त्याच्या आतमध्ये एक नवीन फोल्डर बनवला. त्या फोल्डरला नाव देतो मी MongoDB डे 5 नावाचा एक फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरला आपण CMD मध्ये ओपन करणार किंवा कमांड प्रॉम्प्ट मध्ये. आणि त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये जेवढे काही आपल्याला पॅकेज लागतात तेवढ्या पॅकेजची आपण इथे काय टाकणार, इन्स्टॉलेशन साठी कमांड टाकणार. जसं की npm i, म्हणजे i कशाचा असतो, इन्स्टॉलचा असतो. असं राईट केलं तरी चालतं. npm आपण इन्स्टॉल टाकू, ठीक आहे. npm इन्स्टॉल एक्सप्रेस, त्यानंतर EJS बॉडी डॅश पार्सर, अजून मुंगूस लागणार आहे का, मुंगूस. अजून कोणतं पॅकेज गरज आहे आपल्याला, कशाचे, मुंगूस. काय झालं, स्पेलिंग चुकली का, ओके बरोबर. मुंगूस आपण केलं इथं npm इन्स्टॉल एक्सप्रेस EJS बॉडी पार्सर आणि जेवढे काही पॅकेज आहेत ते पॅकेज मी इथे इन्स्टॉल करतो. पॅकेज इन्स्टॉल झाले, कमांड टाकली, एक फाईल बनवली index.js नावाची आणि त्या फाईलमध्ये माझा सर्व्हरचा कोड असेल. जसं की कॉस्ट एक्सप्रेस इक्वल टू राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये त्यानंतर सेकंड पॅकेज कॉस्ट बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून एक आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं जसं की मुंगूस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये कॉस्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राउंड क्लोज. आणि एक नोडजेसच्या सर्व्हर मध्ये एक बेसिक सी URL असते, जशी की कोणती URL, ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला फंक्शन. त्यामध्ये एक रिक्वेस्ट असते, सेकंड असते रिस्पॉन्स. जी काय रिस्पॉन्स आहे ती रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो रेंडर. जसं की आपण रेंडर करू इथे होम डॉट EJS. आणि जी काही EJS फाईल असणार आहे ती EJS फाईल कुठे असणार आहे, आपली एका व्ह्यूज फोल्डरच्या व्ह्यूज फोल्डर घेतला आणि त्याच्या आतमध्ये होम डॉट EJS आणि त्याच्यामध्ये मी राईट करतो MongoDB डे 5. जो आपण सर्व्हर बनवलाय त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची काय असते, नीड असते. वन ट्रिपल सेव्ह केला कोड, CMD मध्ये आलो, index.js. त्याचा आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो, localhost:100. काय एरर आलाय,
कॅनॉट फाइंड मॉड्यूल एक्सप्रेस. की एक्सप्रेसची स्पेलिंग आपली चुकली. झालाय सॉर्ट आउट. तर इथे आपल्याला MongoDB डे 5 शो झाले. तर आपल्याला करायचे आज डेटा इन्सर्ट करायचा आहे, डेटा आणायचा आहे आणि डेटा डिलीट करायचा आहे. तर त्याआधी आपल्याला जो आपला डेटाबेस आहे त्या डेटाबेसला कनेक्ट करायला लागेल. मग कनेक्ट करण्यासाठी इथे एक लाईन राईट करायला लागेल. जसं की कोणती लाईन असते ऑफलाईन. कॉन्स्ट व्हेरिएबल घेतला आपण कॉन इक्वल टू mongoose डॉट कनेक्ट ओपन राऊंड, त्याच्या आतमध्ये डबल कोड. आणि त्या डबल कोड मध्ये काय असते, कोणती URL असते, त्याला काय म्हणतात, कनेक्शन URL म्हणा किंवा स्ट्रिंग म्हणा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर स्लॅश द्यायचा आणि आपल्या डेटाबेसचं बरोबर. म्हणजे हे कनेक्शन URL आहे ते आपल्याला कुठे भेटणार आहे, ओपन केल्यानंतर ऍड न्यू कनेक्शन, सेव्ह कनेक्ट, आणि इथे आपल्याला ग्रीन सिम्बॉल दिसतोय. जस्ट त्याच्या पुढे 3 डॉट दिसतात आणि त्या 3 डॉट वर क्लिक केलं तर इथे आपल्याला ऑप्शन दिसतोय कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. कॉपी झाली, कोड मध्ये आलो, कनेक्शन स्ट्रिंग पेस्ट केली, त्यानंतर स्लॅश द्यायचा आणि आपल्या डेटाबेसचा जसं की डे 5 झाला आपला डेटाबेस कनेक्ट. त्यानंतर आज आपण काय करू, कशाची इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आज ऑनलाईन मध्ये सांगा बरं सजेशन. युजरची केली आपण, स्टुडंटची पण केली, प्रोडक्ट पण झालाय, कुणाची करायची, हा बुकची घ्यायची. ओके, तर आपण आज बुकची इन्फॉर्मेशन स्टोअर करू, चालेल. तर आपल्याला बुकची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, तर आधी ठरवायला लागेल की जो बुकचा टेबल असणार आहे त्या टेबलच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या टेबलचे रूल्स ठरवायला लागतील किंवा रूल्स बनवायला लागतील. मग जे काय आपले रूल्स असतात ते रूल्स आपण कुठे बनवतो, ऑनलाईन मेंबर कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये. मीटिंग मध्ये दोघच आहेत का, बरोबर आहे का, यांनी वैष्णवी आणि अनिकेतने सांगितलंय ऑनलाईन मध्ये. कोणता, मॉडेल टेबल. आणि तो मॉडेल टेबल असणार आहे, तो मॉडेल टेबल कशात असणार आहे, आपल्या प्रोजेक्टच्या फाईल मध्ये. की काही जणांनी व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्येच बनवले होते, काही जणांनी तर त्या फाईलच्या आतमध्येच बनवले होते. त्याचं लोकेशन कुठे आहे, की आपला फोल्डर आहे ना जो MongoDB डे 5 नावाचा, त्या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला मॉडेल नावाचा फोल्डर क्रिएट करायचा आहे. कोणता, मॉडेल. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला कोणता फाईल, कोणते कुणासाठी रूल्स बनवायचे, युजरसाठी नाही, बुकसाठी. त्यासाठी मी इथे एक फाईल बनवली book.js, आणि ह्या book.js फाईलच्या आतमध्ये माझे काय असतील, रूल्स असतील. ओके, जसं की मला रूल्स बनवण्यासाठी कुणाकुणाची गरज आहे ऑनलाईन मध्ये, बोला. कशाची गरज आहे ऑनलाईन मध्ये, मला रूल्स बनवण्यासाठी कशाची गरज आहे किंवा कोणत्या पॅकेजची गरज आहे, mongoose. बरोबर, कॉन्स्ट mongoose इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये mongoose. त्यानंतर आपल्याला रूल्स बनवायचे, तर आपण कोणाला सांगणार, कॉन्स्ट बुक, बरोबर ना, बुकच ना, बुक स्कीमा
नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याच्या आतमध्ये आपण काय सांगणार, मुंगोस डॉट स्कीमा, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट ओपन आणि त्याच्या आतमध्ये आपले रूल्स असणार. जसं की काय काय घेणार आपण, बुक नेम, त्याचा टाईप कोणता ठेवणार, स्ट्रिंग. त्यानंतर अजून कोणती फील्ड घेणार आपण, प्राइस घ्यायची का, ओके. बुक ऑनलाईन मध्ये तुम्ही पण मला सांगू शकतात बरं का. प्राइस त्याचा टाईप कोणता असेल, नंबर. अजून काय म्हणतात, बुक कलर घ्यायचा. अरे टी शर्ट नाही घेत आपण, ठीक आहे ठीक आहे. अनिकेत म्हणतोय बुक ऑथर. अरे बुकचा कलर कसा घेणार आपण, आहे ना, ठीक आहे ठीक आहे. आपण बुक ऑथर घेऊ, म्हणजे लेखक कोण आहे ना. मग इथे राईट करतो बुक अंडरस्कोर ऑथर. त्याचा टाईप कोणता असेल, स्ट्रिंग असेल. पब्लिशर म्हणजे पब्लिश कोणी केलंय, ओके. जास्त नको घ्यायची, बस 3 गोष्टी बस झाल्या मला असं वाटतं, ओके ना. कामापुरत्या बस आपल्याला, ओके. आपण रूल्स बनवले बुक टेबलसाठी, त्याच्यामध्ये बुक नेम असेल, प्राइस असेल, ऑथर असेल, बरोबर. त्यानंतर त्या बुकला किंवा जे रूल्स आहेत त्या रूल्सला फॉलो करायची सांगायची असेल तर आपण कुणाला सांगतो, मॉडेलला. जसं की बुक मॉडेल बनवला आणि त्याला आपण सांगू मुंगूस डॉट मॉडेल, आणि इथे आपण सांगा कोणत्या टेबलसाठी बनवतो आपण, बुक साठी. आपण इथे काय सांगितले, बुक सांगितले. तिकडे जाऊन काय होणार, ऑनलाईन मध्ये डेटाबेस मध्ये जाऊन काय होणार, इथे आपण टेबलला नाव दिले बुक, डेटाबेस मध्ये जाऊन त्या टेबलचं नाव काय बनणार, अरे बाकीचे आहेत का नाही मीटिंग मध्ये, अरे बोलत चला तुम्ही. वैष्णवीनी सांगितलंय, आकांक्षींनी सांगितलंय, बरोबर आहे का त्यांचं दोघींचं, बाकीचे अरे बोलत चला. वैष्णवी आणि अनिकेत आकाशाने तुमचं चुकलंय. तिकडे जाऊन काय होणार, बुक्स होणार. की आपण इथे बुक राईट केलं की तिकडे जाऊन बुक्स होणार, इकडे आपण युजर राईट केलं की तिकडे जाऊन युजर्स नाव होणार आहे, बरोबर. फक्त यस ऍड होत चालतंय, ओके. आणि जो आपण हा मॉडेल बनवलाय तो मॉडेल मला इंडेक्स डॉट जीएस फाईल मध्ये लागतोय, तर मी इथून काय करणार, त्याला पाठवून देणार. जसे की पाठवण्यासाठी मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स, एक्सपोर्ट्स आहे, एक्सपोर्ट नाही फक्त एक्सपोर्ट्स आहे, इक्वल टू कुणाला पाठवायची, बुक मॉडेलला पाठवायचं आहे. कोड सेव्ह केला, इंडेक्स डॉट जेएस मध्ये आलो आणि इथे मला कोण पाठवाय, कुणाला बोलवायचे, बुक मॉडेलला. बुक मॉडेल इक्वल टू रिक्वायर, कोणत्या फोल्डर मधून, कोणत्या डायरेक्टरी मधून, मॉडेल फोल्डरच्या आतून आपल्याला बुक बोलवला. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट इथे रिफ्रेश केला तर ऑटोमॅटिकली आपला जो काही डेटाबेस आहे तो क्रिएट होईल आणि त्याच्या आतमध्ये एक बुक नावाचा टेबल क्रिएट होईल. इथे आलो सॉफ्टवेअरमध्ये, एकदा रिफ्रेश केलं तर इथे बघा डे 5 नावाचा डेटाबेस झालाय आणि त्याच्या आतमध्ये बुक नावाचा टेबल क्रिएट झाला, बुक्स आला इकडे, आहे ना. तर आता ह्या टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा. त्यासाठी मी इंडेक्स डॉट जीएस मध्ये आलो आणि एखादा युजर स्लॅशला आला तर आपण इथे होम डॉट इजीएस पेज शो केले. तर मी व्ह्यूज मध्ये आलो आणि होम डॉट इजीएस मध्ये एक मी फॉर्म बनवतो. जसं की एक फॉर्म घेतला, फॉन्ट नाही फॉर्म, त्या फॉर्मला ऍक्शन देतो मी स्लॅश सेव्ह बुक. त्याला मेथड कोणती असणार, त्यामध्ये फील्ड घेऊ आपण. फर्स्ट एंटर बुक नेम, इनपुट टाइप टेक्स्ट, त्याला नेम देऊ एक छोटस. जसे की नेम काय देणार आपण, नेमच. कोणते द्यायचे, की जे आपण रूल्स बनवलेत ना, बुक नेम, तेच आपण इकडे नाव देऊ, म्हणजे आपल्याला एररचा प्रॉब्लेम यायचा नाही. बुक अंडरस्कोर, त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती असणार आहे, बुक प्राइस घेतली का आपण, ठीक आहे. ॲज इट इज मी कॉपी आणि पेस्ट करतो. इथे मी फक्त राईट करतो बुक
आणि त्याला नेम असेल बुक अंडरस्कोर. त्यानंतर कोणती फील्ड, बुक बरोबर दिलंय का? ओके आहे व्यवस्थित. त्यानंतर इथे पण मी ऑथर आणि त्यानंतर एक बटन घेतो आणि बटनला नाव देतो सेव्ह बुक. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपला फॉर्म दिसतोय सर्वांना. झालं. जसं मी त्या फॉर्ममध्ये डिटेल टाकली, जसं की बुकचं नाव आहे ABC, त्याची प्राइस ठेवली मी 120 रुपये आणि त्याचं बुक कुणी लिहिलंय, ती बुक XYZ ने लिहिलंय. जसं मी सेव्ह बुक बटनावर क्लिक केलं की जो काय डेटा होता तो डेटा गेला स्लॅश सेव्ह बुकला. कोणत्या मेथडने गेला? पोस्ट मेथडने गेला. मग जे काय स्लॅश सेव्ह बुक नावाची URL आहे ती URL मी कुठे बनवणार? index.js मध्ये. मग कसं? ॲप डॉट राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज ॲप स्लॅश बुक स्लॅश सेव्ह बुक, कोमा घेतला, एक फंक्शन रिक्वेस्ट घेतली आणि रिस्पॉन्स घेतली. ठीक आहे. अनिकेतचं लक्ष आहे म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांनी पण लक्ष द्या. मी देते पोस्ट असेल ॲप डॉट, कारण का की जो काय डेटा आलाय तो पोस्ट मेथडने आलाय आणि जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय ऑनलाईन मध्ये, मी इथे रिस्पॉन्स डॉट सेंड करतो आणि जो डेटा आलाय कशात आलाय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. जस्ट मी इथे रिक्वेस्ट डॉट बॉडी राईट करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे डेटा नाही आला. भरला नाही? काय झालं? का डेटा नाही आला ऑनलाईन मध्ये? काय रिझन असेल ऑनलाईन मध्ये? अरे बोला तुम्ही, का डेटा मला शो नाही झाला आउटपुट पेजला? काहीतरी रिझन असेल, लक्ष असेल तर समजेल तुम्हाला. वैष्णवी म्हणते मिडलवेअर. बरोबर की आपण जे बॉडी पार्सल पॅकेज इन्स्टॉल केले बट त्याची आपण मिडलवेअर राईट केली का इथे? नाही. मग इथे मिडलवेअर मी राईट करतो ॲप डॉट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन ट्रू. झाली मिडलवेअर. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे डेटा भेटून जाईल. आता पक्का? का नाही भेटला? CMD मध्ये आलो, काही एरर नाही आहे इथे. डबल आउटपुट पेजला आलो, एकदा डबल रिफ्रेश केलं मी इथे तर आपल्याला डेटा भेटलाय. काय काय भेटलाय? बुक, प्राइस आणि ऑथर. जो काय हा डेटा आपल्याला फॉर्म मधून भेटलाय तो डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे आपल्या डेटाबेस मध्ये. बरोबर? तर त्यासाठी आपल्याला काही काम असो, आपल्याला डेटा सेव्ह करायचा असो, डेटा आपल्याला आणायचा असो किंवा डेटा डिलीट करायचा असो किंवा डेटा आपल्याला अपडेट करायचा असो, ते गोष्टी कुणाला सांगणार आपण? बुक मॉडेलला. बुक मॉडेल कुठून आणले आपण? इकडून, है ना? मग मला इथून डेटा कुठे आलाय? स्लॅश सेव्ह बुकच्या URL ला. मग मी इथे सांगतो अवे जो काय डेटा येईल किंवा एरर येईल तो कशा स्टोअर होईल? डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. त्यानंतर अवे आणि मी कुणाला सांगणार? बुक मॉडेल आमचा जो डेटा आलाय तो कशात आलाय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय आणि तो डेटा आहे तो डेटा काय करतो? स्लॅश डॉट सेव्ह नावाचं फंक्शन कॉल करा. तुमचा जो काय डेटा आहे तो डेटा सेव्ह झाला. जसं की MySQL मध्ये सिलेक्टची क्वेरी घ्या, त्यात अटॅच करा, असं करा, तसं करा. यामध्ये आहे का? जस्ट एवढं ध्यानात ठेवायची, डेटा सेव्ह करायचा आहे डॉट सेव्ह आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी इथे आल्यानंतर त्या युजरला त्याच पेजवर मला काय करायचंय? त्यासाठी रिडायरेक्ट स्लॅश वन. रिफ्रेश केलं, काय एरर आला चेक करा. तर इथे एरर आले, आपण अवेट यूज केले बट तिथे आपण असिंग राईट केलं नाही. त्यासाठी इथे फंक्शनच्या आधी असिंग झाला. एरर सॉर्ट आउट. आउटपुट पेजला आलो, CMD मध्ये आलो, सॉर्ट आउट झालाय. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला कोड, ठीक आलो. इथे डेटा सेव्ह झालाय का चेक करण्यासाठी सॉफ्टवेअरला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आला एक डेटा नेम प्राइस ऑथर. झाला आपला डेटा सेव्ह. ठीक. अजून मी त्यात 2-3 डेटा भरतो, जसे की कोणतं पुस्तक नाही माहिती तुम्हाला? ठीक आहे, पायथनचं पुस्तक आहे आपल्याकडे, है ना?
पायथॉनची प्राइस आहे 1,001 रुपया. पायथॉन कुणी लिहिलंय? अरे ऑनलाईन मध्ये पायथॉन कुणी लँग्वेज डेव्हलप केली? हा पायथॉन. मग आता पायथॉनचं आपलं बुक आहे, ते बुक कुणी लिहिलं मग? आठवत आहे तुम्हाला? पायथॉन. ठीक आहे. मग मी इथे राईट करतो. जस्ट जो काय असेल तो XYZ असेल. सेव्ह बटनावर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो डेटा सेव्ह झाला. आता मला सांगा, तुम्ही Node.js शिकत आहात, मग जे Node.js आहे ते कुणी डेव्हलप केलंय? त्याची प्राइस आहे 1,000 रुपये. Node.js चा शोध कुणी लावला ऑनलाईन मध्ये? अरे एवढी पण इन्फॉर्मेशन तुम्ही नाही काढली. प्रयन दयाल. ठीक आहे. वैष्णवीने सांगितले, मला पण माहित नाही बरं का वैष्णवी बरोबर आहे का नाही. बाकीच्यांना चेक करत चला बरोबर सांगितलंय का नाही ना. बरोबर आहे का? ओके. ठीक आहे. सेव्ह केले. जो काय डेटा होता तो डेटा आपला सेव्ह झालाय. चेक करतो. आउटपुट पेजला आलो. झाला डेटा इथे सेव्ह. ओके. मग आता आपल्याला काय करायचं, जो डेटा सेव्ह झालाय तो डेटा आपल्याला एका टेबल फॉर्मॅटमध्ये शो करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करतो, एक URL बनवतो. कोणती URL? जसं की इथे आलो, इथे काय करणार, ॲप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश बुक अंडरस्कोर लिस्ट, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, एक रिस्पॉन्स घेतला, आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो रेंडर. जसं की काय रेंडर करणार की बुक अंडरस्कोर लिस्ट डॉट EGS, म्हणजे की आपली EGS फाईल असणार आहे, ते कुठे असणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि इथे मी सांगतो H1 मध्ये बुक्स, अरे बीट बोलो, यस बुक लिस्ट. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केला मी कोड, आणि URL मध्ये टाकतो मी स्लॅश आलोय आपण लिस्ट पेजला. मग आता काय करायचं, ह्या URL मध्ये आपल्याला डेटा आणायचा आहे. कुठून? डेटाबेस मधून. मग इथे काय करणार आपण, डेटा आणायचा असेल तर सिंपल कुणाला सांगणार आपण, बुक मॉडेलला. मग कसं करणार, व्हेअर जो काय डेटा येईल ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल डेटा. ठीक आहे. डेटा इक्वल टू अवेट, कुणाला सांगणार, बुक मॉडेल आमचा डेटा काय करतो, फाइंड कर, ओपन राऊंड त्याच्या आतमध्ये ओपन करले आणि क्लोज करले. जो काय डेटा येईल तो डेटा आपल्याला डेटा व्हेरिएबल मध्ये भेटून जाईल. आणि एकदा आपण कन्सोल करून चेक करू. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला मी कोड. ठीक आहे. होतोय लोड. अरे काय एरर आला, अवेट यूज केले बट आपण असिंग राईट नाही केलं. आणि कन्सोल मध्ये आलो आणि मी चेक करतो आलाय डेटा इथे. मग जो डेटा आलाय तो डेटा आपल्याला EGS पेजला पाठवायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण, इथे कोमा दिला, ओपन करली, क्लोज करली. कशात डेटा पाठवायचा आहे, एका लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. कशात आलाय डेटा, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये पाठवला डेटा. मग जो डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये, लिस्ट मध्ये. मग आपण बुक लिस्ट मध्ये आलो. बुक लिस्ट मध्ये आल्यानंतर एक छोटासा मी टेबल घेतला, त्या टेबलच्या आतमध्ये TR घेतला, TR च्या आतमध्ये TH घेतला. इथे आपण सांगू SR नंबर. सेकंड काय घ्यायचं, बुक नेम. त्यानंतर इथे काय असेल, बुक, आणि त्यानंतर बुक, आणि त्यानंतर अजून एक आपण घेऊ इथे ऍक्शन नावाचा. ठीक आहे. आउटपुट पेजला येऊ, एकदा चेक करू रिझल्ट कसा शो होत आहे. झाला टेबल शो. त्या टेबलला थोडीशी डिझाईन देतो. जसं की डिझाईन देण्यासाठी विड्थ 100%, बॉर्डर बुक नाही बॉर्डर असतं. झाला व्यवस्थित. आता जो काय डेटा आपण पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये, लिस्ट मध्ये, तो डेटा फक्त इथे काय करायचा, आता प्रिंट करायचा आहे. मग EGS चा सिंटॅक्स ओपन केला, डेटा कशात आलाय, लिस्ट नावाच्या
व्हेरिएबल लिस्ट डॉट मॅप. त्याच्या आतमध्ये एक फंक्शन, त्या फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला भेटते पहिली एक आयटम भेटतो आणि सेकंड भेटतो इंडेक्स नंबरचा आहे. ओपन करली क्लोज करली, जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे ओपन केला क्लोज केला, हा पण इथे ओपन अँड क्लोज. आणि ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे टीआर, टीआरच्या आतमध्ये टीडी. पहिलं काय प्रिंट करायचे आपल्याला I+1 सिरियल नंबरसाठी. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करू झालेत नंबर सिरियल नंबर प्रिंट. त्याच प्रकारे आपण बुकचं नेम पण प्रिंट करू. मग नेम प्रिंट करण्यासाठी काय सांगणार आयटम डॉट बुक अंडरस्कोर नेम. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आला, बुकचं नाव शो झालंय. त्यानंतर जसं बुक नेम प्राइस शो केले आपण तसंच प्राइस पण शो करू. जसं की आयटम डॉट बुक प्राइस, आयटम डॉट बुक ऑथर. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, डेटा झाला शो. समजलं इतर ऑनलाईन मध्ये पॉईंट केले इतर तुमचा सर्वांचा इतर पॉईंट क्लिअर आहे. तर आपण अजून पुढे जाऊ. तर आपण काय केलं एक फॉर्म बनवलाय, त्या फॉर्म मध्ये डेटा इन्सर्ट केला, तर डेटा इन्सर्ट होतोय आणि तो डेटा आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट होतोय. तर आता काय करायचं आपल्याला, ह्या ऍक्शन मध्ये एक बटन असेल डिलीटचं. कशाचं असेल बटन, जसं त्या डिलीट बटनावर आपण क्लिक करतो तो डेटा डिलीट होईल. समजलंय? ठीक आहे, सोपं आहे. तर काय करतो मी कोड मध्ये आलो, करून यात राईट मी, नंतर तुम्ही राईट करू शकतात ना. टीडी घेतला आणि त्या टीडीच्या आतमध्ये एक बटन घेतो आणि त्या बटनला नाव देतो मी तुझं अँकर टॅगच्या आतमध्ये. त्या बटनला नाव देऊ आपण इथे डिलीट आणि त्याला सांगू तू जायचं कुठे स्लॅश डिलीटला जायचं. डिलीटची फिलिंग चुकली आहे ना. डिलीट कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, बटन आलं इथे. ठीक आहे, तुम्हाला बटन जास्त कॉम्प्लिकेट वाटत असेल त्या बटनला मी गायब करून टाकतो. ॲज अ तुम्ही डेव्हलपर आहात, बेसिक पॉईंट सगळे तुमचे क्लिअर आहेत असं आपण गृहीत देऊन पुढे चाललो. इथे आलो आउटपुट पेजला, तर दिसतं इथे डिलीट नावाचं बटन. जसं मी डिलीट नावाच्या बटनावर क्लिक केलं तर झाला का माझा डेटा डिलीट, का नाही. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाला डेटा डिलीट, नाही झाला. परत त्या बटनावर क्लिक केलं, कुठं आला तो स्लॅश डिलीटच्या URL ला आला, म्हणजे ते कॅन नॉट गेट स्लॅश डिलीट असं बोलते. पक्का? बट आपल्याला माहितीये की डिलीट करायचं असेल तर आपल्याला कशाची गरज असते ऑनलाईन मध्ये, एखादा डेटा आपल्याला डिलीट करायचा असेल तर कशाची गरज असते, राऊटची गरज असते. बरोबर, राऊटची असते. ऑनलाईन मध्ये आठवतंय का नाही तुम्ही डेटा कसा डिलीट केलाय, करंट ऑपरेशन केलेत ना, का डबल जायचं आपण नोट.js कडे पहिल्यापासून. अरे ऑनलाईन मेंबर बोला तुम्ही, मी दोघा जणांना माहितीये का, खरं आहे का दोघांचं आयडीची गरज असते का. मायस्क्यूएल मधलं सांगा, नोट मोंगोडीबी कडे जाऊ नका. मायस्क्यूएल मध्ये तुम्ही कसं करत होता, हा झालं डेटा डिलीट व्हायचा. पक्का पक्का. आणि तिथे आयडी वरून कशावर डिलीट करायचं, डायरेक्ट डिलीट फ्रॉम. तुम्ही असं करता का पहिल्या दिवशी तुम्ही कंपनीत गेला तर पहिल्या दिवशी तिथे क्युरी टाकले डिलीट फ्रॉम युजर, झाला अख्खा डेटाबेस उडील तुम्ही. हा तुम्हाला सांगितलं 5 नंबरचा युजर तुम्ही डिलीट करा, तर तुम्ही असं टाकणार का डिलीट फ्रॉम युजर, म्हणजे अख्खा टेबलच उडला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं ना 5 नंबरचा डेटा डिलीट करा, त्यासाठी आपल्याला आयडीची गरज आहे. बरोबर, आणि जो आपल्याला डेटा आलाय त्या डेटामध्ये काय काय आलंय, आलंय की नेम आलंय, प्राइस आली, ऑथर आली, आणि वरती आयडी आलाय. ती आयडी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो मी, आहे ना. ठीक आहे, जस्ट डिलीटला मी थोडं साईडला ठेवू आणि ह्या डिलीटच्या अँकर टॅगच्या आतमध्ये मी आयडी प्रिंट करतो. इजेसचा सिंटॅक्स ओपन, अँकर टॅगला पण गायब करतो आणि आयडी कशात आलाय, आयटमच्या आतमध्ये आयडी आलाय आणि तो टॅग क्लोज केला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे. ठीक आहे, अरे बॅक जायला लागेल, रिफ्रेश केलं,
काय झालं इथे आलाय आयडी सगळ्यांचा सारखा आयडी का वेगवेगळा आहे किती किती 71 72 आणि 73 सगळ्यांचा वेगळा आयडी सगळ्यांचा वेगळा युनिक आयडी भेटला ठीक आहे मग हा आयडीचा आपल्याला युजर डिलीट करायचा आहे काय करायचं आहे डिलीट करायचं आहे आपल्याला आयडी कुठे भेटतोय डेटामध्ये येतोय ना तुम्ही जो डेटा कन्सोलमध्ये प्रिंट केलाय तिथे पाहू शकतात की अंडरस्कोर आयडी येते मग जो तुम्हाला डेटा प्रिंट करायचा असेल तर तुम्ही तिथे आयडी टाका किंवा अंडरस्कोर आयडी टाका दोन्ही टाकलं तरी इथे व्हॅलिड आहे इथे अंडरस्कोर आयडी टाकलं तरी पण आयडी प्रिंट झाली मग आपल्याला काय करायचंय डेटा डिलीट करायचा मग डेटा डिलीट करायचा असेल तर आपल्याला एका आयडीची गरज असते मायस्क्यूएल मध्ये पण गरज असते आणि इथे पण गरज असते मग जसं की जे आपण आयडी पाठवणार आहे जसं मी डिलीट बटनावर क्लिक केलं तर ह्या डिलीट बरोबर माझी एक आयडी गेली पाहिजे कोणत्या मेथडने आयडी आपण पाठवतो पॅरम्सनी पाठवतो पॅरामीटर थ्रू मग जी आपल्याला आयडी पाठवायची असेल तर आपण काय करतो स्लॅश जी काय आयडी आली ती आपण स्लॅशच्या पुढे अटॅच करून देतो आयडी कुठे आली आयटम डॉट अंडरस्कोर आणि ज्याचा सिंटॅक्स क्लोज केला जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा इथे रिफ्रेश केलं डिलीट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा कोणत्या URL-ला आयडी नाही आला का इक्वल टू राहील ना ओके जसं मी इथे आलो डिलीट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा स्लॅश डिलीट आणि डिलीटच्या पुढे काय आली आहे आयडी पास झाली समजतंय ना स्लॅशच्या पुढे काय झाली 71 नंबरची आयडी पास झाली जसं की मी लास्ट नंबरच्या ह्याच्यावर डेटावर क्लिक केलं तर इथे किती आलंय 73 म्हणजे प्रत्येक वेळी ज्या बटनावर आपण क्लिक करतो त्या कॉलमची आयडी काय होते इथून पास होते मग आता काय करायला लागेल आपल्याला कॅन नॉट गेट स्लॅश डिलीटची URL बनवायला लागेल मग URL कुठे बनवणार index.js मध्ये app.get राउंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डिलीट कोमा घेतला फंक्शन घेतलं त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार एक रिस्पॉन्स असणार आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेट आता जी आपण आयडी पाठवली ती कशा थ्रू पाठवली पॅरम्स त्याला कॅच करण्यासाठी स्लॅश साप चावल्यासारखं चिन्ह आणि इथे आयडी आणि जो काय आपण आयडी आलाय तो कशात आलाय एक व्हेरिएबल घेतला वेअर आयडी इक्वल टू जो आयडी आलाय कशात आलाय रिक्वेस्ट डॉट अरे विसरलात का तुम्ही सगळं झालाय का नाही हा पॉइंट तुमचा मला ते सांगा मग काय आहे बरं सांगा ऑनलाईन मध्ये बोला बरं तुमचं झालाय का नाही पॉइंट एकदम सोप्या पद्धतीत आपण काय ठीक आहे URL पण मी गायब करतो जस्ट आउटपुट पेजला आलो आपण एकदा डेटा रिफ्रेश केला मी इथे काहीतरी एरर आला दिसते मला नाही आलाय ना जसं मी स्लॅशला जातो आणि 4-5 असं मी काय करतो डेटा इन्सर्ट करतो जसं की आपण भरू पहिला पायथॉन त्याची प्राइस किती 120 रुपये त्याचा लेखक कोण आहे पायथॉनचा XYZ आहे पक्का अरे यार ठीक आहे त्यानंतर आपण Node.js घेतलं होतं Node.js ची प्राइस ठेवू आपण 1001 रुपये त्याचा लेखक कोण आहे जो आहे तो आहे त्यानंतर अजून एक आपण प्राइस भरू बुकचं नाव जावा स्क्रिप्ट कुणी लिहिली जावा स्क्रिप्ट सर आम्हाला माहित नाही असलं विचारू नका आम्हाला मला पण माहित नाही ABCD लिहिली सेव्ह त्यानंतर अजून आपण कोणती टेक्नॉलॉजी शिकलो CSS चा कोणी शोध लावलाय सर तुम्ही असं विचारू नका है ना बरे पिक यावर निघाली त्यानंतर आपण शिकलो HTML ची प्राइस ठेवू 200 रुपये आणि ती लिहिलंय कोणी सर तुम्ही असं विचारू नका है ना हाच तुमचा क्वेश्चन ठीक आहे 4-5 डेटा मी इन्सर्ट केले आणि आता जातो मी स्लॅश बुक लिस्टच्या पेजला तर आपल्याला इथे 4-5-6-5 डेटा दिसतात बरोबर मग आता काय करायचं जसं मी डिलीट बटनावर क्लिक करेन तर माझा तो डेटा डिलीट झाला पाहिजे मग मी इथे काय केलं की आपल्याला जो डेटा डिलीट करायचा त्या डेटाची मी काय केली इथे आयडी पाठवली कोणत्या मेथडनी पॅरामीटरने बरोबर मग जसं मी ह्या डिलीट बटनावर क्लिक करतोय तर मला त्या बुकची आयडी काय होती इथे पास होती आणि त्याच्या पुढे काय होती डिलीट इथे काय एरर आला कॅन नॉट गेट स्लॅश डिलीट मग जे काय स्लॅश डिलीटची URL आहे ती URL मी इथे बनवतो जसं की app.get
गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डिलीट. त्यानंतर इथे कोमा घेतला, फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, दुसरी रिस्पॉन्स घेतला आणि इथे मी करतो रिस्पॉन्स डॉट सेंड. आता जो काय आयडी आलाय तो आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन आयडी म्हणजे पॅरामीटर मधून तो आयडी आपण कॅच करतो. मग जो आयडी आलाय तो आयडी आपल्याला कुठे भेटणार आहे? रिक्वेस्ट डॉट पॅरेंट्स मध्ये, आणि पॅरेंट्स मधून आयडी कॅच केला. जो आयडी आला आहे का नाही तो चेक करण्यासाठी मी रिस्पॉन्स डॉट सेंड राईट म्हणतो. आउटपुट पेजला गेलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे आयडी भेटते पक्का. ओके, मग जो आयडी भेटतो त्या आयडीचा यूज करून मला डेटा डिलीट करायचा. मग आपल्याला डेटा डिलीट करायचा तर आपण कोणाला सांगणार? युजर मॉडेल. मग कसं सांगायचे? जस्ट एक व्हेरिएबल घ्या, व्हेअर डेटा इक्वल टू अवेट. आता अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज काय करणं आहे? असे. आणि इथे अवेट नंतर कुणाला सांगणार आपण डेटा डिलीट करायला? बुक मॉडेल. काय करतो? बुक मॉडेल डॉट फाइंड. दोन शब्द एकत्र होतात, फाइंड बाय अँड डिलीट. मग जसं मी फाइंड राईट केलं, जसं बाय आलाय तर बायचा बी कॅपिटल आणि अँडचा ए कॅपिटल आणि डिलीटचा डी कॅपिटल. फाइंड बाय अँड डिलीट असं मी राईट केलं. आणि जो आयडी आलाय तो कशा आला? आयडी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जस्ट जसा डेटा डिलीट होईल तर काय करतो? त्याच पेजला आम्हाला रिडायरेक्ट कर. कोणत्या पेजला? की स्लॅश बुक लिस्टला. सेव्ह केला कोड, ठीक आहे, बुकचे सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला गेलो, एकदा इथे रिफ्रेश केलं मी. काय आलंय? डिलीट वन इज नॉट फंक्शन. का बरं? फाइंड बाय, अरे इथे आयडी राहिली ना, कसा डेटा डिलीट होणार? तर आपण त्या लिस्ट पेजला आलो. जसं मी 4 नंबरचा डेटा कोणता आहे? CSS. जसं डिलीट बटनावर क्लिक केलं झाला डेटा डिलीट. जसं मी पायथनच्या बटनावर डिलीट वर क्लिक केलं झाला पायथन डिलीट. नोडच्या केलं नोड पण झाला. बरोबर क्वेश्चन आहे. तर आता काय करायचंय मला? जो डेटाबेस, ठीक आहे, लक्ष द्या, डेटाबेस डे 5 त्याच्यामध्ये मला अजून एक डेटाबेस बनवायचा किंवा एक टेबल बनवायचा आहे कुणाचा? युजर नावाचा. तर मी काय करणार? मॉडेलच्या आतमध्ये आलो आणि त्या मॉडेलच्या आतमध्ये मी काय करणार? अजून एक फाईल बनवली युजर डॉट जीएस आणि त्या युजरसाठी मी रूल्स बनवणार. जसं की ह्याच्यासाठी रूल्स बनवले, कॉपी इकडे पेस्ट करतो फक्त. ही बुक साठी बनवलेत ना युजर, आणि इथे पण मी राईट करतो युजरचे मॉडेल युजर, आणि इथे आपण राईट करू युजर, इथे पण युजर. ओके, आता मी काय केलंय? मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये एक युजर नावाचा फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी काय टाकले? रूल्स ऍड केलेत आणि त्या रूल्सला फॉलो करायला सांगितले. आणि इथे कुणाला पाठवून दिले? मी युजर मॉडेलला. मग ते युजर मॉडेलला मी काय करतो? की इथे इम्पोर्ट करतो. युजर, आणि इथे करणार आपण युजर बनवले. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं, कोड मी रिफ्रेश केला, तर ऑटोमॅटिकली माझ्या त्या डेटाबेसच्या आतमध्ये एक युजर्स नावाचा टेबल क्रिएट होईल. बघायचा काय एरर आलाय तो आधी आपण सॉर्ट आउट करूया. अरे इथे थोडस चुकलं ना आपलं. इथे राउट्स नाही रे, युजर, ठीक आहे, आर राहिला ना. जसं मी आउटपुट रिफ्रेश केलं, इथे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय, तर ऑटोमॅटिकली माझ्या त्या डेटाबेसच्या आतमध्ये बघू शकतात एक टेबल क्रिएट झालाय. जसं की इथे बघा डे 5 आणि त्याच्या आतमध्ये एक बुक नावाचा टेबल आहे आणि सेकंड युजर नावाचा टेबल आहे. आता युजर नावाच्या टेबलमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याचे वेगळे राउट्स बनवा, कुठे बनवा, जस्ट त्याच्यावर आपण एक्झाम्पल घेऊया. पण आधी हे राईट करा तुम्ही. ओके, ऑनलाईन मेंबर आधी एवढं ट्राय करा वैष्णवी. त्यानंतर तुम्हाला अजून मी नेक्स्ट लेक्चरला जेव्हा आपले 4 ऑपरेशन झाले, अपडेटचं झालं, तर मग आपण मल्टिपल टेबलवर एकदा काम करू. ठीक आहे, जस्ट एवढं ट्राय करा डिलीट पर्यंत. झाल्यानंतर सर्वांनी मला रेकॉर्डिंग ग्रुपवर शेअर करायची. काही प्रॉब्लेम आला बिंदास माईक चालू करा, विचारा,
पर्सनल मेसेज करा किंवा ग्रुपवर करा. समजलं की नाही साई सर? कसं होतंय नेमकं मला सांगा. नसेल समज का फास्ट